दोनदा सूचना दिली आहे, पुन्हा एकदा सूचना देतोय की पहिला चेंडू पडल्यावरती टायमर लावला जाईल. विदिन 15 मिनिट्स तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करावे लागतील, अन्यथा चौथ्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू अतिरिक्त 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावं लागेल. आउटसाइड दी सर्कल तुम्ही 4च खेळाडू शेवटच्या षटकासाठी ठेवू शकाल. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती ओमकार, स्ट्रायकर एंड वरती निकेश, वैभव नॉन स्ट्रायकर एंड वरती. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. बरोबर 3:50 जे मात्र झालेली आहेत. 15 मिनिटांचा अवधी असेल 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. अँगल सोबत चेंडू पडला, थोडासा बाहेर निघाला आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होईल. पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश जांभूळपाडा या संघाला. 0 या आकड्यावरती पहिला झटका, पहिला गडीगार. वरती लागतोय. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर प्रेशर बिल्डअप होत होतं. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि त्यामध्ये विकेटचं पतन झालंय. एसटी रक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम असा टेक आपल्याला पाहायला मिळाला. 1 या आकड्यावरती 0 या आकड्यावरती पहिला झटका लागतोय. ओमकार जो मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय सध्याच्या स्थितीला. इथे फुल टॉस चेंडू आहे. बॉल हवे मध्ये, डाऊन दी बॉल. कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल निघून चालाय मुसंडी मारत सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला क्लिअर करत आलेला इनिंगचा पहिला ब्लास्ट हा चौकार. गोलंदाजी पाहायला मिळाली, त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी झाली आणि त्याचा खरपूस समाचार इथे फलंदाजाने घेतलाय. सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड त्याच्या माध्यमातून चौकार जो मात्र टोकण्यात आलेला आहे. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल आणि इथे बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जजमेंट खराब. बॉल सीमा पार. मिळती नशिबाची साथ. आलाय हा चौकार. नशिबाची साथ मिळतीये. क्षेत्ररक्षक होते त्याच्या माध्यमातून जजमेंट खराब आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती.
तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत या पहिल्या षटकामधील कंप्लीट होतोय. अजूनही तीन चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकामधील शिल्लक पाहायला मिळतोय. आणि सध्याच्या स्थितीला जांभूळपाडा संघ बॅकफुट वरती होता, परंतु त्यानंतर एका चेंडूवरती 9 धावा आल्यात आणि आता तो फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोमेंटम खूप गरजेचा असो आणि तो मोमेंटम शिफ्ट होत असताना आपण पाहतोय. यावेळेस बॅटची कडा आहे आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीत. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन, झटका लागतोय दुसरा. 9 या आकडावरती श्री गणेश जांभूळपाडा या संघाला अन्यथा वन मो विकेट डाऊन. पतन होतोय. सुमितला देखील माघारी परतावं लागतंय, ज्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. त्याला तंबूच्या आश्रयाला परतायला लागतंय. त्याची जागा भरण्यासाठी महेंद्र आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकावरती येतोय. ओमकारचा षटक नाट्यमय आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट, नो वरती चौकार, चौकार, पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळतोय. अर्थात एक तर चौकार लागतायत किंबहुना विकेट प्राप्त होत आहेत, अन्यथा डॉट बॉल होतोय. सिंगल किंवा डबल ती मात्र येत नाहीये. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून ओव्हर द बॉलर हेड बॉल निघून चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे एका टप्प्यावरती आलाय. हा खणखणीत चौकार. तेरा धावा धावफलकावरती, 3 चौकार आणि एक नो बॉल या मदतीने 13 धावा पाहायला मिळतात. ते षटकामधील अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅकफुट वरती आले होते, कट करायचा प्रयत्न होता, चेंडू ट्रॅव्हल झाला, त्यानंतर बॅट फिरली आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम श्री गणेश जांभूळपाडा. दरम्यान आदेशी कोणकर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत असेल. वेलकम आदेश दादा, आपलं देखील आपल्या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्विक वनचा वापर केला जातोय. पडल्यावरती चेंडू थोड्याशा प्रमाणामध्ये गती धरतोय आणि त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती होती. खुलवट टप्पाचा चेंडू होता, थोडासा स्टान्स चेंज केला होता. अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये फटका सजवायचं होतं. यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलेला आहे. इथे पाहतोय आपण एक धाव कंप्लीट होतीये. रिव्हर्स अटेम्प्ट जो मात्र करण्यात आलं होतं. पॅटची कडा लागली, थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होतं, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. एक धाव कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. मागच्या षटकामधील पहिले 2 चेंडू अप्रतिम होते. या षटकातील देखील 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळतात. पहिले इथे फटका अप्रतिम आहे, कट केलाय, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार, चौकार. सर
क्षेत्ररक्षक होते त्याच्या माध्यमातून होती चुकी आणि इथे त्याचा फायदा मिळत असताना जांभूळपाडा या संघाला डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल करण्यात आलं होतं. चेंडू पडला थोड्याशा प्रमाणामध्ये आत येत असताना पाहायला मिळाला. लिक्कट केलेला ऑफकट केलेला चेंडू आपण पाहू शकतो. यष्टीरक्षकाने चेंडूला गॅदर केला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला डॉट बॉलची समाप्ती होईल. यावेळेस फटका चांगला आहे. पुल करायचा प्रयत्न होता. मिसटाइम स्ट्रोक चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येत आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. ऋतिकचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये ऋतिकने मेडन ओव्हर टाकलं होतं. पहिला गोलंदाज ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये मेडन षटक टाकला असं ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आहे. यावेळेस बॅकफुटला आले. जजमेंट अप्रतिम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्यांनी हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये समावून घेतले चेंडूला. फलंदाज बाद होईल. तिसरा झटका लागतोय श्री गणेश जांभूळपाडा या संघाला. फलंदाज महेंद्रची खेळी संपुष्टात. महेंद्र बॅक टू द पवेलियन. दोन षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती पाहतोय. बॉलिंग मार्क वरती मनोज तिसऱ्या षटकासाठी आलेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील या तिसऱ्या षटकामध्ये मनोज पाहतोय. दुसऱ्या बाजूला अवेश जो मात्र अकेश आपल्याला पाहायला मिळेल 5व्या क्रमांकावरती येतोय. सध्याच्या स्थितीला नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. आउटसाइड लेग स्टंप जी मात्र चेंडूची पिचिंग होती असं पंच सांगतायत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि स्कोर कार्ड मूव्स ऑन. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ मनोजच्या माध्यमातून चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी खुलवट टप्पाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेस फटका अप्रतिम आहे. वेट वॉच स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. हाय अँड हँडसम ह्यूज षटकार. The 27 रन ऑन द स्कोर कार्ड. तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात थोडीशी खराब झाली होती जांभूळपाडा संघाच्या बाजूने, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी कमबॅक केलं. एक षटकार जो मात्र फलंदाजाने ठोकलाय. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं. स्ट्रायकर एंड वरती फेकलं देखील होतं, परंतु तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचला होता आणि त्याला अनुषंगून एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन ऑन द स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ. आतापर्यंत 8 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. यावेळेस देखील लोवा फुलटॉस चेंडू असं मात्र आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित खोलवर टप्प्याचा चेंडू होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ. 28 धावा धावफलकावरती. यावेळेस चूक केलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच झाली कंप्लीट. जाळं बिनलं गेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये इथे मासा अडकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. झटका लागतोय. चौथा बॅटिंग करणाऱ्या जांभूळपाडा
सो मच डीजे जॉली. अप्रतिम असं संगीत डीजे जॉली यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस बॅक फूट वरती आले, टॅपचा फटका पाहायला मिळतोय. फेकी झाली होती नॉन स्ट्रायकर एंड वरती. बॅकिंगला कुठलाही खेळाडू नव्हता, इथे बॅकिंगला प्लेअर आलाय आणि त्यानंतर फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन धावबादच्या स्वरूपामध्ये धावाधाव करत होते आणि त्यामध्ये एक प्लेयर फसलेला आपल्याला पाहायला मिळेल. अजून एका विकेटचं पतन, झटका लागतोय 5वा. मनोज बॅक टू दी पवेलियन. ही जोडी सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती जांभूळपाडा या संघाची पाहायला मिळतीये. इथे फटका चांगला आहे. डाऊन दी बॉल, कुठलाही फिल्डर नाहीये वॅकंट एरिया मधून. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेगला क्लिअर करत एका टप्प्यावरती रन मिलेंगे 4. तभी तो जांभूळपाडा टीम का होगा बेडा. किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या षटकामध्ये आलेत आणि किशोरचं स्वागत वेलकम टू दी ग्राउंड चौकार ठोकून करत असताना आपण पाहतोय. आकेश ज्याच्या माध्यमातून सुरेख अशी फटकेबाजी होतीये. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार मारलं होतं, त्यानंतर सिंगल घेतली आणि आता चौकार पाहायला मिळतोय. सुरेख अशी बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट जांभूळपाड्या संघाच्या बाजूने तो खेळतोय. यावेळेस देखील त्याच प्रकारे फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. प्रत्येक चमकणारी गोष्ट जी मात्र सोना नसते, अगदी त्याप्रमाणे प्रत्येक चेंडू एकसारखा नसतो. काहींना मेरिट नुसार खेळणं देखील गरजेचं आहे. तुम्ही आधीच जर तुमचा स्टान चेंज कराल आणि त्याचनुसार फटका मारायला बघाल तर तुम्ही नेहमी यशस्वी व्हाल असं काही नाहीये. इथे डॉट बॉल येतोय. यावेळेस देखील ब्रेड अँड बटरची संधी होती. अगदी सोपा चेंडू यावेळेस होता, परंतु त्याला कॅश इन करू शकले नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिला चेंडू चौकाराला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी, अप्रतिम असा कमबॅक किशोर यांच्या माध्यमातून होतोय आणि जय अंबिका देवरुंगपाडा या संघाचा देखील कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. 33 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ. यावेळेस बॅटची कडा, कट अँड कॉट बाय दी कीपर. चेंडू हवेमध्ये होता आणि त्याच वेळेस एसटी रक्षकाने सांगितलं माझी कॅच आहे आणि त्यांनी ती कॅच पकडली आहे. झटका लागतोय 6वा सध्याच्या स्थितीला श्री गणेश जांभूळपाडा या संघाला. सुरेख आणि
अशी गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक कसं असावं, तर किशोर सारखं असावं. त्यानंतर त्या 3 चेंडूंवरती 2 डॉट बॉल, 1 विकेट प्राप्त होती. पूर्ण प्रकारे बॅकफूट वरून फ्रंट फूट वरती येतोय देवरुंगपाडा संघ. यावेळेस देखील चांगला चेंडू होता, परंतु ओव्हर स्टेपिंगचा पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. खुलवा टप्पाचा चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय नो बॉल पंचांनी घोषित केलाय. चला, पंचांशी वाद घालायचा नाहीये. पंचांचा डिसिजन जो मात्र अंतिम असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. नो बॉल आणि त्याची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 34 धावा धावफलकावरती, 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. फ्री हिटचा चेंडू असेल, बघूया फ्री हिटच्या चेंडूवरती किती फायदा याचे मात्र फलंदाज उचलेल. यावेळेस फटका अप्रतिम आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला फेकून दिलंय पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे. क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक, षटकार. षटकार पाहायला मिळतोय. आपटलेला चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार, अगदी ग्रामीण भाषेत म्हणायचं तर पद्धतशीर कार्यक्रम त्या चेंडूचा करण्यात आलाय. पॉइंट रिजन मधून फटका दर्जेदार पाहायला मिळाला 6 धावेंसाठी. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. शेवटच्या 2 चेंडूंवरती 10 धावा एकवटण्यात आल्यात आणि अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 45 धावेंची गरज. 11.25 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागणार आहे जर ही मॅच जिंकायची आहे तर जय अंबिका देवरुंगपाडा या संघाला.
या संघासमोर नक्की असेल. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. टीम जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा संघाची अजय आणि ऋतिक. तर बॉलिंग मार्क वरती बॉलर पहिल्या षटकामध्ये आपल्याला आकेश पाहायला मिळेल. टीम श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाड्याकडून. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या अशा शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल फक्त दिशा दाखवली. थर्डमॅन मध्ये फिल्डर असतील. इथे रनआउटची कोशिश, रनआउटचा प्रयत्न नक्की होता. तिसरा पंच नाहीये, तिसरे पंच नाहीयेत, फक्त बीमर साठी असतील. पंच डिसिजन काय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. नॉट आउट. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड केली आहे असा पंचांचा आपण पाहू शकतो डिसिजन आहे. त्यामुळे फलंदाज सेफ आहेत. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. सो ऑन फील्ड पंचांचा निर्णय तो अंतिम असेल याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. नॉट आउट. आणि पहिल्या बॉल वरती अगदी दिशा दाखवायचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सातत्याने आपण पाहू शकतो ज्या वेळी देवरुंगपाडा संघ खेळलाय रनिंग बिटवीन द विकेट करत असताना ते फार मी म्हणेल खराब रनिंग बिटवीन द विकेट त्यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 0 पाहायला मिळेल. बघा एक समालोचन ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस नक्की तुमच्यामध्ये काय त्रुटी आहे तुम्हाला सांगणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावेळेस पुढच्या मॅच मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची कामगिरी कराल. आणि सिंगल डबलचा गेम देखील असणं फार महत्त्वाचं आहे, कारण ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे. नक्की तुमच्यामध्ये कॅलिबर आहे. मैदानावरती अजय आहे जे फार चांगल्या प्रकारची बॅटिंग करतात, मात्र सिंगल डबल वरती थोडंसं भरणं देणं फार महत्त्वाचं आहे. येस, व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असं पंचांचं आपण पाहू शकतो. क्लिअर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक धावजी मात्र धावफलकावरती अर्जित होईल. अजय आणि ऋतिक ज्यांनी फार चांगल्या प्रकारची बॅटिंग केली आहे, नो डाऊट ॲट ऑल. चौकार षटकार त्यांच्या बॅट मधून येतात सातत्याने. आणि इथे हुक केलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजीचा मुजाहिरा नक्की पाहायला मिळतो. जबरदस्त एफर्ट. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल. मैदानावरती साज बाज आणि घडताय ताज. आणि अशा रीतीने 3 धावा कंप्लीट आहेत. क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. अजय आणि त्यांच्या जोडीला ऋतिक होते आणि दोघांच्या माध्यमातून काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मी म्हणाल की मी माझे शब्द आता मागे घेणं गरजेचं आहे, कारण आता चांगली रनिंग बिटवीन द विकेट ते करतायत. मागच्या मॅचचा जर विचार केला थोडीशी खराब रनिंग बिटवीन द विकेट नक्की आपल्याला पाहायला मिळाली, मात्र या मॅच मध्ये ज्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आहे जबरदस्त. 3 धावा मुकम्मल. टीमची टोटल धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आई गावदेवी क्रिकेट संघ एवढी खेळायच्या दृष्टिकोनातून आपण तयार राहायचंय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करायचा प्रयत्न पार्किंग ब्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क. बिग हिट. चौकार. सो मच. चौकाराला धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. नशिबाची साथ. बॉल सीमा पार. नशिबाचा लकी चौकार. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत आकेश वरती आक्रमक हल्ला ऋतिकने चढवलाय. ज्या ऋतिकने मागील मॅच मध्ये मेडन षटक हाताळलं होतं या स्पर्धेमधलं पहिलं, तो खेळाडू आता जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. फुल टॉस होता लॉंग ऑनच्या दिशेला. ड्राईव्ह केला. 1 धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पहिल्या षटकाच्या वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा संघाचा ते म्हणजे 13 विजयाचं अजून देखील
समीकरण आकृती आपण पाहू शकतो. उर्वरित चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूंमध्ये 32 धावेंची आवश्यकता. यस डीजे. मध्ये देखील ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. याची सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे, कारण भरपूर सारा वेळ झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 13 पाहायला मिळेल. आता उर्वरित समीकरण, उर्वरित चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण असेल 32 धावेंचं. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील सुमित. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये सुमितच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज ऋतिक, ज्याच्या बॅट मधून 2 खणखणीत चौकार आलेत, आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अजय, ज्याने 3 चेंडू इंडिव्हिज्युअल 3 रनअप बॉलचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय, जे देखील फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. जर तुम्ही बॅटिंग करता आणि कधी असा दिवस असतो ज्या दिवशी तुमची बॅट चालत नसेल, मात्र त्या दिवशी तुम्ही जर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राहिला, कदाचित समोर खेळणारा फलंदाज चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकतो. आणि नक्की जेव्हा त्याचा बॅट पॅच असेल त्यावेळेस तुमच्या माध्यमातून देखील चांगली हिटिंग होते. क्रिकेट आहे, या गोष्टी समजणं फार महत्वाच्या असतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 13. आता सुमित आहेत मैदानावरती. फुलटॉस बॉल ऋतिकच्या माध्यमातून फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डिंग फार चांगली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती आता अजय आहेत. अजय यांची ओळख आहे मोठ्या फटक्यांसाठी. मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात अजित, अजय. आणि अजयच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारची आता सध्याच्या स्थितीला कामगिरी होईल. नक्की त्यांच्या माध्यमातून चांगल्या फटक्यांची अपेक्षा असेल खेळाडू कक्षामधून सर्व खेळाडूंना, कारण अजय देखील एक नामवंत खेळाडू आहेत. चांगला त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा, आणि नक्कीच त्यांच्या बॅटला बॉल लागला तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल, यात शंकाच नाहीये. त्यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. अजय सेन्सिबल क्रिकेट इथे खेळतायत, कौतुक करावं लागेल अजय यांचं. सेन्सिबल क्रिकेट खेळून ऋतिकला स्ट्रायकिंग एंड वरती ते आणतायत. 15 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरा मार्गस्थ सुमित यांच्या माध्यमातून. अनुशासन, डिसिप्लिन, प्रॉपर लाईन लेंथ, अचूक टप्पा, भेदक मारा, ही ओळख आहे सुमित यांची, आणि जबरदस्त सुमित यांनी कामगिरी देखील केली आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील, मात्र बॉल सीमारेषा पार. षटकार, सुपर से ऊपर सिक्सर. जमके रखना कदम मेरे साथिया. एकीकडे जांबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा, दुसरीकडे श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा. सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 21 आहे. अजून देखील 24 धावांची आवश्यकता. 15 बॉल शिल्लक पाहायला मिळतील. यावेळेस देखील आडव्या पट्ट्याने आडवी बॅट स्विंग केली होती, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय. आमच्या व्हीआयपी डायस वरती आम्ही पाहू शकतो आमचे सर्वांचे लाडके आदेश शेठ कुणकर साहेब, वन ऑफ द फायनेस्ट सपोर्टर म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. खूप चांगले मॅनेजर आहेत. नानकर संघाला मॅनेज करणं सोपी गोष्ट नाहीये, मात्र आदेश दादा सातत्याने मॅनेज करतो, आणि फार मोठी गोष्ट आहे. एक चांगला असा हर हुन्नरी खेळाडू देखील आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आदेश दादांची देखील ओळख आहे. त्यांचं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण कौतुक करू. तसेच वेल फिनिशर, सिक्रेट सुपरस्टार संकेत दळवी, ते देखील व्यासपीठावरती स्थानपन्न झाले. त्यांचं देखील विशेष कौतुक करू. मुख्य मंचाच्या खाली प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यासाठी अक्षय शेठ कोळी साहेब देखील आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक करणं बनत आहे. ह्यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र स्क्वेअर लेग मध्ये बॉल गेला.
एक धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23. 23 या आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ जो मात्र समाप्त झालाय. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आकेशच्या विरोधामध्ये 13 धावा. या षटकामध्ये जर विचार केला तब्बल 10 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. थोडस महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. 45 जर तुम्ही टार्गेट चेस करतायत आणि 45चा टार्गेट चेस करण्यासाठी तुम्हाला 10+ धावा पडून फार महत्वाचं असतं. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी, 13 धावा खर्च झाल्या. मात्र यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळते. फक्त दिशा दाखवली, वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये जबरदस्त फिल्डिंग, कलेक्शन देखील लाजवाब. एक धाव कंप्लीट होईल. ओव्हर नंबर मैदानावरती समाप्त होतंय दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 24-24. विजयाचं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजेच 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 21 धाब्यांची गरज. नाही 10 मिनिटं. थँक्यू सो मच. 10 मिनिटं झालेत. स्पीडअप करायचं थोडस. आपण डीजे मास्टरला रेस्ट देऊ. थोडस वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल. प्रत्येक मॅच आपल्याला 4 ओव्हरची कव्हर करायचं आहे. अँड फॉर दॅट रिझन आपल्याला वेळेवरती सामने कव्हर करावे लागतील याची देखील सर्व संघांनी नोंद करून घ्यायची. 12 बॉल 21 धाव्यांची आवश्यकता आहे. जांबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा या संघाला. उद्या ठीक 9 वाजता सामने सुरू होतील. आपण 8:45 वाजता टॉस करणार आहोत. याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. अक्षय सर, 8:45 वाजता टॉस करून 9 वाजता पहिला बॉल पडेल आणि जो संघ उपस्थित राहणार नाही त्यांना पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि दोन्ही संघ जर उशिराने अपेक्षित झाले, 9 पासून 5 मिनिटं जरी एक्स्ट्रा झाले तरी देखील 2 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. याची देखील सर्व कॅप्टनने नोंद करून घ्यायची आहे. सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दाखवली, दशा खराब करायचा प्रयत्न, कल्पकतेने उत्तर दिलं, वेगाला सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता बॉल निघून चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार, नजाकत बरा. 4 धावेंसाठी चौकार. ती बॅटिंग करत असताना अजय आपण पाहू शकतो. मी म्हणेल ऑफ साइडचा कटचा बादशाह. जबरदस्त बॅटिंग सातत्याने जर आपण पाहायला गेले तर कट असेल, त्यानंतर फक्त दिशा दाखवायचं काम केलं जात आहे. कल्पकतेने उत्तर देत आहेत. पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका लाजवाब. एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं फिल्डरला, त्यानंतर ठोकला हा नजाकत बरा. 4 गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा बेहतरीन चौका. 4 रन. थँक्यू सो मच. अजून देखील 13 धाव्यांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू 10 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. अजयने जबरदस्त आता कमबॅक करून दिले आपल्या संघाला. कट जबरदस्त खेळत आहेत, नो डाऊट ॲट ऑल. प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण आहे, कंट्रोल आहे. आणि यावेळेस फटका देखील लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 33 या आकड्यावरती. 33 ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 33. 33 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहू शकतो. यावेळेस पुलचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय. 1 बाउंस ओवर द फैंस. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने मारा फिर से एक बार बेहतरीन चौका. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 37. या षटकामध्ये ही मॅच जिंकवणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मी म्हटलं होतं या मॅच मध्ये हे षटक प्रतिबिंब या मॅचचं. आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके आलेत
आणि एक सिंगल आली आहे, म्हणजे 13 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. आणि यावेळेस फटका लाजवाब ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. क्रिकेट विश्वातील सर्वात देखणा आणि सुरक्षित फटका. बॉल लॉंग ऑफला क्लिअर करत सीमारेषा पलीकडे A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एवई संघाचे कर्णधार चला टॉस साठी या. एवई संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. 2 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. हे समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय चेंडू डॉट. अशा रीतीने ओव्हर नंबर 3 मैदानावरती समाप्त. थोडंसं स्पीडअप करायचे विनंती असेल. आई गावदेवी क्रिकेट संघ एवई संघाचे कर्णधार चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच रिपोर्टिंग केली आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ एवई संघाच्या कर्णधारांनी. जो जिंकेल त्या संघाच्या कर्णधाराला एक रिक्वेस्ट असेल की विदिन 1 मिनिट, 1 मिनिटाच्या अवधीमध्ये ज्यावेळेस आपला सामना समाप्त होईल आपण रिपोर्टिंग करायचंय. 6 चेंडू विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता आहे. निवृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगर जबरदस्त गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती निवृत्तीने. असा गोलंदाज निवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. मात्र फटका यावेळेस बसलाय डाऊन द बॉल. फिल्डर कॅच झाली कंप्लीट. विकेट होत असताना पतन. फलंदाज अजय यांची खेळी समाप्त. मात्र जबरदस्त बॅटिंग केली. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या मित्रांनो व्हायला हरकत नाही अजयजी. ऑफ साइडला जबरदस्त अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पूर्ण या इनिंगचं जर अनालिसिस पाहिलं तर ऑफ साइड मध्ये जास्तीत जास्त धावा त्यांनी कुठल्या, ज्यावेळेस खेळाडू पॉइंटला होता त्यावेळेस अगदी पुश करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, स्वीपर कव्हरच्या दिशेला चौकार बटोरला गेला. ज्यावेळेस खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला होता हलकी दिशा दाखवली आणि पॉइंट बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनच्या दिशेला 4 धावा त्यांच्या माध्यमातून कुठल्या गेल्या. फार चांगली बॅटिंग ऑफ साइडच्या दिशेला अजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानावरती मनोज. 5 चेंडू विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता आहे. निवृत्ती फिरकीचे आक्रमण घेऊन पुन्हा एकदा तयार आहेत. फिरकीचे जादूगर. 5 चेंडू विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. कुरडप्याचा बॉल जरूर फटका लाजवाब पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. या मॅचला फिनिश करणारा हा गोल्डन चौकार पाहायला मिळतोय. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय जयांबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा संघाने. हार्दिक अभिनंदन टीम जयांबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा. टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचे. सर्वांनी शेक हँड करा. मात्र कॅप्टननी फक्त इकडे या.